नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जीनियस अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर। आज आपण एका नव्या सिरीजमध्ये भेटत आहोत मित्रांनो। आपली पूर्वपरीक्षा सिरीज आपण राज्यसेवा तसेच कंबाईनची सुरू केलेली होती, त्याला तुमचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे, त्याबद्दल तुमचे सर्वांचे अगदी मनापासून आभार। आज आपण असेच कंबाईन ग्रुप बी म्हणजे संयुक्त सेवा गट ब राजपत्रित मुख्य सिरीज सुरू केलेली आहे। तर याच्यामध्ये सर्वांनाच माहिती आहे, आपण पेपर किंवा मी बुक लिस्टचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेला आहे की मुख्यमध्ये दोन पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2। त्यातील पेपर 1 हा मुख्यचा संयुक्त पेपर असतो। PSI STI ASOसाठी हा संयुक्त पेपर आहे आणि तोच पेपर आपण आज डिस्कस करत आहोत। तर आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब 2019चा जो पेपर आहे हा PSI STI आणि ASO पदासाठी कॉमन पेपर आहे, संयुक्त पेपर आहे। तर त्याच पेपरबद्दल आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत। तर चला आपण जास्त वेळ नाही घेता तुमचा, आपण लेसनला सुरू करूयात। तत्पूर्वी लेसन सुरू करण्या अगोदर मला सांगायला आवडेल की पहिल्यांदा आपण कोणत्याही विषयाला किंवा कोणत्याही पेपरला आपण हात घालताना आपल्याला त्याचा एक डायग्राम असणं किंवा एक ओव्हरव्ह्यू असणं त्याचं माहीत असणं गरजेचं आहे। तर आपण या पेपरमध्ये काय काय बघणार आहोत तर इथं दिलेलं आहे बघा पेपरवरतीच। मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान ह्या तिघांचा समावेश याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो। मराठीचे प्रश्न याच्यावरती 50 प्रश्न असणार आहेत, इंग्रजीचे 30 प्रश्न आणि उरलेले 20 प्रश्न हे सामान्य ज्ञान। त्याच्यामध्ये 2 ॲक्ट, RTI ॲक्ट आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि सोबतच कॉम्प्युटर आणि चालू घडामोडी यांचा समावेश या घटकामध्ये केलेला आहे। तर चला आपण प्रश्नावरती जाऊयात डायरेक्टली, कोणते कोणते प्रश्न आले ते बघूयात। तर आता इथपासूनचे प्रश्न क्रमांक 1 पासून 50 पर्यंतचे हे मराठीचे प्रश्न आहेत। तर प्रश्न क्रमांक 1 जो आहे तर तो बघूयात आपण। जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, या विधानाबद्दल माहिती पुढे वाचा व योग्य विधाने कोणती ते सांगा। तर बघा एक वाक्य दिलेलं आहे आपल्याला इथं, जो झाडे वाढवितो तोच निसर्गाचा खरा उपासक होय, आणि याच्याबद्दल आपल्याला काही विधानं दिलेली खाली। वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे, जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे, तोच निसर्गाचा खरा उपासक हे गौण वाक्य आहे, आणि जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असेही म्हणता येईल। तर याच्यातील कोणती विधान हे बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे त्यांनी। बघा जो झाडे वाढवितो हे प्रधान वाक्य आहे, हे थोडंसं विरोधाभास दिसतं आपल्याला, कारण निसर्गाचा खरा उपासक हे प्रधान वाक्य असलं पाहिजे आणि गौण वाक्य हे जो झाडे वाढवितो तो असलं पाहिजे। त्याच्यामुळं हे ब आणि क विधान हे एकमेकांना विरोधाभास आहेत त्याच्यामुळं जास्त पर्याय बरोबर असण्याचं अ आणि ड पर्याय बरोबर असणं इथं जास्त चान्स आहेत। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 1चा पर्याय क्रमांक 1 इथं बरोबर आहे। वरील वाक्य हे मिश्र आहे आणि जो झाडे वाढवितो या वाक्याला विशेषण वाक्य असे म्हणता येईल, कारण करता काय आहे जो तो एक्सप्लेन केलेला आहे। जो झाडे वाढवितो हा करता इथं आणि तोच निसर्गाचा खरा उपासक, त्याच्यामुळे हे विशेषण आहे। त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 1चा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। किंकर या शब्दास खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? आता समानार्थी शब्दाबद्दल प्रश्न विचारलेला आहे। किंकर शब्दाचा काय, दास किंवा सेवक म्हणता येईल त्याला। तर पर्याय क्रमांक 3 इथं त्याचा योग्य आहे। मग हे तुम्ही 50 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मोरा वाळंबे आणि बाळासाहेब शिंदे सरांचे तुम्ही व्हिडिओ बघितले तर त्यातील तुम्ही 40 ते 45 प्रश्न इझिली टॅकल करू शकता। तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की मोरा वाळंबेचं तुम्ही एक पुस्तक रेफर करा आणि शिंदे सरांचे ते व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला इथं त्याचा फायदा होईल। आणि सोबतच आपण जे पेपर डिस्कस करणार आहोत, राज्यसेवाची मराठी लँग्वेज असेल किंवा कंबाईनसाठी हा पेपर आहे, याच्यानंतर आपण मागील वर्षाचे पण पेपर बघणार आहोत सोबतच। हे पेपर तुम्ही सोबत बघत राहा, नक्कीच तुमचा स्कोर इथं तुम्हाला 80+ तुम्हाला मिळू शकतो। तर तिसऱ्या प्रश्नावर जाऊयात। प्रश्न क्रमांक 3 विचारत आहे, सौजन्य या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? तर सौजन्य शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे तर तो आहे असभ्यता। प्रश्न क्रमांक 3चा आहे पर्याय क्रमांक 2 असभ्यता। प्रश्न क्रमांक 4 बघूयात। पुढील शब्दापैकी रान या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द सांगा। तर हा वल्लरी जो आहे हा समानार्थी शब्द नसलेला आहे। वल्लरी म्हणजे इथं वेल, लता किंवा त्याला लतिकाही म्हटलं जातं, तर हा त्याचा वेगळा शब्द आहे। तो रान या शब्दाचा समानार्थ नसलेला शब्द वल्लरी। 4चा आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 5 बघू। संस्कृतमधून अनेक साधित शब्द मराठीत आले आहेत, त्यांना डॅश डॅश अशी संज्ञा आहे। तर साधित शब्द हा प्रश्नच आयोगाने कॅन्सल केलेला आहे, याचं रिझनही मला कळू शकलेलं नाही, मी सर्च केलं। तर तुम्हाला काही समजलं असेल या प्रश्नावरून की हा प्रश्न का कॅन्सल झाला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा, त्याचा इतरांनाही त्याचा फायदा होऊ द्या। तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा। अंशाभ्यस्त, तर
प्रश्न क्रमांक 6चा आहे पर्याय क्रमांक 2 लाडीगोडी हा अंशाव्यस्त शब्द आहे. लाडीगोडी. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 7 तूप हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला आहे? तर तूप हा शब्द कन्नड या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. 7चा आहे पर्याय क्रमांक 2. थोडं फास्ट घेऊयात, स्लो होतंय आपण जरासं. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. मराठीमध्ये स्पर्शव्यंजने एकंदर किती आहेत? तर स्पर्शव्यंजने हे 25 आहेत. हे सर्वच्या सर्व पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल. स्पर्शव्यंजने 25 आहेत. 8चा आहे पर्याय क्रमांक 2. तर, जरी, म्हणजे, की, तरी या उभयान्वयी अव्ययांचा प्रकार कोणता? तर बघा, तुम्हाला ग्रामरबद्दल तुम्हाला विशेष माहिती नसेल तरी तुम्ही याचं उत्तर इथं इझिली टॅकल करू शकता. कारण इथं तुम्ही पर्याय जरी वाचले स्वरूपदर्शक, कारणदर्शक, उद्देशदर्शक किंवा संकेतदर्शक, तर याचं योग्य उत्तर आहे संकेतदर्शक. आपण एक विधानामध्ये ह्या शब्दांचा वापर केला तरी आपल्याला कळून जाईल. मी असे नाही केले तर, म्हणजे काय एक संकेत दर्शवतात, एक शक्यता दर्शवतात, त्याच्यामुळे संकेतदर्शक हा इथे योग्य पर्याय. 9चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 10 तुम्हाला एवढे कर्णकर्कश संगीत ऐकवते तरी कसे? आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे. या वाक्यातील ऐकवते या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऐकवते काय आहे? तर तुम्हाला शक्य तरी कसं होतं? तर त्याच्यामुळे पर्याय क्रमांक याचा एक इथं योग्य आहे. शक्य क्रियापद आहे ते. ऐकवते शक्य क्रियापद. नंतर आहे म्हणजे 10चा पर्याय क्रमांक एक इथे योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 11 क, च, त, ट, प हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात? तर हे अल्पप्राण प्रकारामध्ये मोडतात. पर्याय क्रमांक 4. 11चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 12 पुढील वाक्प्रचारांची चुकीची जोडी ओळखा. बघा, चुकीची जोडी याच्यावर थोडं विशेष लक्ष द्यावा. आपण बरोबर जोडी जास्त वेळेस आपण असं ध्यानात म्हणून आपण तो प्रश्न टॅकल करण्याचा प्रयत्न करतो, पण इथं चुकीची विचारलेली, बरोबर नाही. त्याच्यामुळे अर्ध्या वचनात असणे, एखाद्याने सांगितलेले सर्व ऐकणे बरोबर आहे. अव्वाच्या सव्वा म्हणजे खूप जास्त वाढवून सांगणे हे पण बरोबर आहे. औट घटकेचे राज्य हे थोडंसं विरोधाभास आहे. दीर्घकाळ टिकणारे राज्य नाही, ते वैभव नाही आहे. औट घटकेचे म्हणजे थोड्या काळासाठी टिकणारे वैभव. पर्याय क्रमांक 3 त्याच्यामुळे इथं योग्य आहे. 12चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 13 केसरी या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता? तर केसरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा, इथे मध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे. तुम्हाला हे शब्द पाठ करणं गरजेचंच आहे. समानार्थी किंवा विरोधार्थी शब्द. तर इथं पंचानन आणि सिंह हे ते समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळं पर्याय फक्त अ आणि क पर्याय अचूक आहेत. पर्याय क्रमांक 2. 13चा आहे पर्याय क्रमांक 2. आता पात्र या पुढील प्रश्न बघू. 14वा पात्र या शब्दाचे विविध अर्थ घेऊन खालील वाक्य तयार केली आहेत. त्यापैकी पात्र या शब्दाचा योग्य अर्थ असलेली वाक्य निवडा. आता पात्रचा हा वेगवेगळ्या अर्थाने उपयोग केलेला आहे वाक्यामध्ये खालील. तर देवपूजेसाठी पात्र काय कामाचे? हे पात्र काय कामाचे म्हणजे हे ताट काय कामाचं? बरोबर आहे. इथं पण हा बावळट माणूस येथे काय उपयोगाचा? म्हणजे हा बावळट माणूस येथे उपस्थित राहणं हे पात्र नाही, त्याला पात्रता नाही त्याची इथे उपस्थित राहण्याची, ते पण त्याच्यामुळे बरोबर आहे. नदीला पूर आल्याने नदीचा विस्तार मोठा झाला म्हणजे नदीचे पात्र मोठे झाले, हे पण बरोबर आहे. जर त्याला शिक्षक होण्यासाठी D.Ed व B.Ed करणे जरुरीचे आहे, म्हणजेच काय ती पात्रता आहे, पात्र आहे. त्याच्यामुळं पर्याय अ, ब, क, व, ड सर्व बरोबर आहे तिथं. पर्याय क्रमांक 4. 14चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह. बघा, विग्रह संधी सांगितली इथं. संधीबद्दलचा प्रश्न आहे हा. तर प्रित्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह आहे हा प्रीती अधिक अर्थ. प्रीती अधिक अर्थ म्हणजे ई जो आहे मोठा ई अधिक अ मिळून त्याचा य बनलेला आहे इथं आणि प्रीत्यर्थ शब्द तयार झालेला आहे. प्रीत्यर्थ य म्हणजे हा य आणि प्लस त्याच्यामध्ये अ मिळवला की तुम्हाला य मिळतो, त्याच्यामुळं प्रीत्यर्थ हा शब्द इथं बरोबर आहे. 15चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे? तत्सम म्हणजे दुसऱ्या भाषेतील आहे तसा शब्द आपण हा मराठी भाषेमध्ये घेणं, त्याला तत्सम शब्द म्हणायचं. तर हा तत्सम शब्द शब्द तत्सम या गटातील आहे कोणता? तर आहे कलश. पर्याय क्रमांक 1. 16चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पुढीलपैकी कोणते शब्द जोडाक्षर आहेत? जोडाक्षर म्हटलं तर फक्त ब आहे, तर संयुक्त आहे, कारण अक्षर गृहपाठ हे तर आपल्या वर्णमालेतले शब्द आहेत, ते अक्षर आहेत, त्याच्यामुळे फक्त ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत या वाक्याचा प्रकार ओळखा. स्तुती करोत किंवा निंदा करोत. किंवा शब्द आहे बघा इथं. किंवामुळे आपल्याला लगेच लक्षात घ्यायचं की हा संयुक्त वाक्याचा प्रकार आहे, त्याच्यामुळे मिश्र इथं काढून टाका तुम्ही.
म्हणजे 2 पर्याय आले आपल्याला 2 आणि 3. तर याच्यामध्ये हा एक विधान केलेला आहे, त्याच्यामुळे विकल्पबोधक संयुक्त वाक्याचा प्रकार आहे तो. 18चा आहे पर्याय क्रमांक 2, विकल्पबोधक संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न हो, क्रियाविशेषण साधित धातू ओळखा. तर क्रियाविशेषण साधित धातू, तर हा आहे पर्याय क्रमांक 19चा आहे पर्याय क्रमांक 1, खदखदणे. तर नंतर उभयान्वी अवयवाचा उपप्रकार ओळखा. तर उभयान्वी अवयवाचे मग 4 प्रकार आहेत इथं: समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. तर इथं उपप्रकार ओळखायला विचारला, त्याच्यामुळे समुच्चयबोधक हा इथं योग्य उत्तर आहे त्याचा, पर्याय क्रमांक 2, 20चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21, त्याच्या अंगात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर अंगात आले म्हणजे करता नाही इथं, अकर्तृक भावे, पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे त्याचा. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? चूकवर थोडंसं विशेष लक्ष ठेवा, कारण खूपदा आपले प्रश्न या चूक किंवा बरोबर नाही या शब्दामुळे आपले चुकले जातात. ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हणतात. तर हे विधान चुकीचं आहे, कारण ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुस्वार म्हणतात. ओझरत्या अस्पष्ट उच्चारांना अनुस्वार म्हणतात आणि अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चाराचे वर्ण, बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार स्वराच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात, हे पण बरोबर आहे. नंतर सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षर म्हणतात, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळं फक्त अचूक 22चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 23, शहाणा, शहाणपण हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर सर्वांनाच माहिती आहे, भाववाचक नाम आहे ते. तर ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दांचा समास कोणता आहे? तर या शब्दांचा समास आहे ग्रंथकार, गृहस्थ, कलाकार किंवा असे जे घडवणारे आहेत, तर यांचा शक्यतो हा उपपद तत्पुरुष समासच असतो, उपपद तत्पुरुष. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25, कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ कोणता आहे? तर कोल्हा काकडीला राजी काय आहे? तर शूद्र माणसे शूद्र वस्तूंनाच भाळतात. म्हणजे एखाद्याला म्हणजे आपल्या ह्याचा माणूस, आपल्या लेवलचा माणूस भेटला का आपण त्याला बरोबर भाळतो आपण. तर ते शूद्र माणसे शूद्र वस्तूंनाच भाळतात, पर्याय क्रमांक 25चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 26, पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता ते अचूक सांगा. तर बघा 26वा प्रश्न हा आयोगाने कॅन्सल केलेला आहे, कारण इथं मृत्युंजय आणि मृत्यूपत्र दोन्ही इथं योग्य आहेत. मे बी त्याच्यामुळे कॅन्सल केलेला असू शकतो. मृत्युंजय आणि मृत्यूपत्र दोन्ही पण शब्द इथं बरोबर आहेत, अचूक आहेत ते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 27, पुढीलपैकी अभ्यास्त शब्द कोणता? तर अभ्यास्त शब्द विचारलेला आहे, तर 27चा आहे आपला पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर आहे, आंबट चिंबट, पर्याय क्रमांक 3 आंबट चिंबट. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. चतुर्भुज होणे या शब्दाचा याचा समानार्थी वाक्प्रचार कोणता? चतुर्भुज होणे म्हणजेच काय? हळद लागणे, लग्न होणे किंवा बेड्यात अडकणे. चतुर्भुज होणे म्हणजेच काय? हळद लागणे. त्याच्यामुळे 28चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. फक्त हनुमंतच समुद्र ओलांडून जाऊ शकतो या वाक्याचा अर्थ बदलून न देता नकारार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? मग ह्या वाक्याचा नकारार्थी वाक्य करायचं आपल्याला. हनुमंताखेरीज दुसरा कोणताही वानर समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही, बरोबर आहे. हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाणारा दुसरा कोणीच नाही, बरोबर आहे. पण हनुमंताशिवाय समुद्र ओलांडून जाऊ शकणारा नाहीच, हे पण बरोबर आहे. दुसरा कोणीही हनुमंतासारखा समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे. अ, ब, क, व, ड हे सर्व बरोबर आहेत. 29चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. आता 29वा प्रश्न बघितला आपण. नंतर बघा उतारा आहे आणि हा उतारा वाचून आपल्याला 30 ते 34 ही उत्तरे द्यायची आहेत आपल्याला. तिथं तुम्ही उतारा वाचून घ्या शांततेत. बघा उत्तरं पण मिळतात, तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत. त्यांचे सारे लक्ष हे परमार्थावरच केंद्रित होते. नंतर नामदेवा प्रवृत्ती बहुजन समाजातील तुम्ही वाचू शकता. मी तर तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगतो, इथं विशेष काही इथं डिस्कस करण्यासारखं नाही आहे. वरील संतांचे सारे लक्ष कशावर केंद्रित होते तर ते बघितलं आपण, परमार्थावर होते. म्हणजेच काय तर फक्त क बरोबर आहे, 30चा आहे पर्याय क्रमांक 2. नंतर नामदेव प्रभृती संतांच्या अभंगात कशाचा अंश अधिक आहे? तर तो कशाचा अंश अधिक आहे ते वर हायलाईट करून दिलेला आहे मी, भावनोद्रेकाचा. तर पर्याय क्रमांक 31चा आहे 31चा आहे पर्याय क्रमांक 1. संत हे कशाच्या पलीकडे गेले होते तर ते राग लोभ, हे तुम्हाला उत्तरामध्ये दिसून येईल, हायलाईट केलेलं आहे. नामदेवाच्या कृपेने कुणाला नवी वीट गवसली होती तर ते चोखामेळ्यांना गवसली होती. चोखामेळा पराकाष्ठेची लिंता का स्वीकारतात? तर हा प्रश्न पण कॅन्सल केलेला आहे. बहुधा याचं उत्तर हे सर्व असल्यामुळं तिथं पर्याय तसा दिलेला नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. वन मे बी
34चा पर्याय क्रमांक 34 हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. पुढील प्रश्न बघू. गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता? तर हा गणपतीची मिरवणूक आहे तर थोडंसं आपल्याला वेगळा अर्थ वाटू शकतो. 3 प्रकारचे असतात बघा, लक्ष्यार्थ, ध्वन्यार्थ आणि तिसरा प्रकार आहे तर त्यामधील हा ध्वन्यार्थ कोणता आहे तर तो आहे वाच्यार्थ, व्यंग्यार्थ आणि लक्ष्यार्थ. याच्यातील कोणता आहे तर तो 35चा आहे पर्याय क्रमांक आपला लक्ष्यार्थ, पर्याय क्रमांक 2. लक्ष्यार्थामध्ये काय होतं की बघा, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. घरावरून म्हणजे ते छतावरून नाही, तर हे वेगळं वाटतं त्याचा ओरिजिनल अर्थ बघितला आपण, मूळ अर्थ बघितला तर अशा प्रकाराला हे लक्ष्यार्थ. म्हणजे बाबा ताटावर बसले म्हणजे जेवायला बसले एक प्रकारे, ताटावर बसण्यापेक्षा हे वाक्याचा प्रकार येतो तिथं लक्ष्यार्थचा. त्याच्यामुळे 35चा आहे पर्याय क्रमांक 2. 36चा आहे रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे. ही वाक्य कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? तर जलद वाचतो आणि फार उतावळा, तर ही कोणत्या याची उदाहरणे आहेत? तर 36चा आहे आपला पर्याय क्रमांक 1 क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 37. समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतील. खालील चतुर्थी तत्पुरुष समासाच्या प्रकाराचे उदाहरण अचूक सांगा. तर याच्यातलं आहे अचूक उदाहरण सांगायचं आहे आपल्याला चतुर्थी तत्पुरुष समासाचं. तर त्या डोई जड म्हणजेच डोईला जड. पुढील प्रश्न, गळ्याशी येणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय निवडा. गळ्याशी येणे, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट केली आणि ती तुझ्या आज गळ्याशी आली, तर ती काय म्हणजे अंगलट येणे. पर्याय क्रमांक 3 येथे योग्य आहे, 38चा 3. पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते सांगा. न्यूनत्वबोधकमध्ये काय होतं शक्यतो की मग आपण मागं बघितलं उभयन्वयी अव्ययाचा प्रकार कोणता आहे, तर त्याच्यामध्ये बघितलं समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक. न्यूनत्वबोधक म्हणजे काही फायदा होत नाही, त्याच्यामध्ये न्यूट्रल राहतं ते. तर अशा वाक्यामध्ये शक्यतो तुम्हाला ते न्यूनत्वबोधक वाक्य असं असतात. तिथं बघितलं आपण वाक्यात, तर यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही, म्हणजेच काय न्यूट्रल राहिलं ते, त्यालाच न्यूनत्वबोधक वाक्य. म्हणजे तो पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे, 39 आहे पर्याय क्रमांक 3. निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते. म्हणजे एखाद्याकडून लाभ होत असेल आपल्याला काहीतरी, तर आपण त्याच्याकडून होणारा त्रासही सहन करतो. म्हणजे त्याचा अर्थ सांगितलं गेलं तर दुभत्या गाईच्या लाथा गोड, कारण दुभत्या गाईकडून आपल्याला दूध भेटणार असतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या लाथाही गोड लागायला लागतात. त्याच्यामुळे 40चा आहे पर्याय क्रमांक 2. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण. घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हण. मग काही तुम्हाला म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना साजेशी म्हण आहे, घर फिरले की घराचे वासेही फिरतात. 2-3 अटेम्प्ट नंतर तुमचे रिझल्ट्स आले नाही की सर्वजण नातेवाईक असतील किंवा मित्र वगैरे असतील ते थोडेसे दूर जायला लागतात. म्हणजेच काय, घर फिरले की घराचे वासेही फिरतात असा एक त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडंफार काहीतरी आपल्यासोबत वेगळं झालं किंवा आपलं एक अपयश यायला लागलं की सगळेच आपल्याला इथून एक प्रकारे आपल्यापासून तोंड फिरवतात, हा त्या म्हणीचा अर्थ आहे. पण इथं जर आपण बघितलं विधानामध्ये खाली पर्यायामध्ये घराची ओज अंगण असते, घरोघरी मातीच्या चुली, घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखं घर होत नाही, एकही अर्थ याच्यामध्ये मॅच होत नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं 41चा योग्य आहे. यापैकी एकही पर्याय बरोबर नाही. 41चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यापैकी चुकीचा गट कोणता? चुकीचा गट दिलेला आहे, हा समानार्थी गटांचा शब्द आहे बघा. आता बघा इथं काही सांगण्यासारखं नाही, तुम्हाला वाटू शकतं की यार काही वाचल्यासारखं वाटतंय, फक्त विशेष काही असं डिस्कस करण्यासारखं नाही. तर समानार्थी शब्द तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत. ते फक्त आपल्याला एक जे प्रश्न आहेत अगोदर विचारलेले किंवा आयोगाने म्हणजे परीक्षा माझे दिलेले, ते आपल्या एकदा डोळ्याखालून गेल्यानंतर आपल्याला एक आढावा घेता येतो किंवा आपल्याला एक ओव्हरलुक मिळतो त्याचा की आपण नेमकं वाचलं काय पाहिजे. त्यासाठीच हे आपण पेपर बघत आहोत. तर इथं संबंधित प्रश्नामध्ये 42चा पर्याय क्रमांक 4 इथं योग्य आहे, दिनकर, सुधाकर आणि दिगंबर. 42चा पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खाली दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा व त्याचा अचूक पर्याय लिहा. म्हणजे शब्द संस्कृतच्या मूळ रूपात बदल नव्हता, मराठीत आले असे शब्द तद्भव होत. मागं सांगितलं मी ते तत्सम शब्द आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. तत् अधिक सम, तत्सम म्हणजे संस्कृतमधील मूळ रूपात काहीही फरक न पडता जसेच्या तसे येतात त्यास तत्सम शब्द म्हणतात. बरोबर आहे. चाक या संस्कृत शब्दापासून चक्र हा मराठी शब्द झालेला आहे, हे चुकीचं आहे, उलटं केलं त्याने. चक्र या संस्कृत शब्दापासून चाक हा मराठी शब्द झालेला आहे, त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर संबंधित बघितलं आपण, फक्त ब विधान हे बरोबर आहे. त्याच्यामुळे 43चा आहे पर्याय क्रमांक 43चा आहे इथं 4 आहे मित्रांनो. हे
तत् अधिक सम, तत्सम म्हणजे संस्कृतीतील मूळ रूपात काहीही फरक न पडता जसे तसे त्यात तत्सम शब्द म्हणतात, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे अ, ब, क ही तिन्ही विधाने इथं चुकीची आहेत. 43चा आहे पर्याय क्रमांक 4. अ, ब, क आणि अ, ब, क ही तिन्ही विधाने चुकीची आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 44. योग्य जोड्या जुळवा. मग इथं काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेले आहेत. पाणी पडणे, पाणी पाजणे, पाणी सोडणे, पाणी मुरणे. याच्यातील तुम्हाला एकही जर अर्थ लागला तर तुम्ही सहजरित्या तुमच्या उत्तरापर्यंत जाऊ शकता. तर 44 आहे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. म्हणजेच काय, तर पाणी पडणे, पाणी पडणे म्हणजेच काय, वाया जाणे. म्हणजे त्याच्या एवढ्या परिश्रमावर पाणी पडलं म्हणतो आपण, किती वाया गेलं परिश्रम. म्हणजेच नंतर काय, पाणी पाजणे म्हणजेच काय, चोप देणे एखाद्याला. नंतर पाणी सोडणे म्हणजेच काय, त्याग करणे. नंतर पाणी मुरणे म्हणजे दोषाला जागा असणे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 45. नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल? तर पर्यायामध्ये क्रियाविशेषण, अव्यय, धातुसाधित विशेषण आणि वरीलपैकी एकही नाही. तर 45चा पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे. धातुसाधित विशेषण आहे ते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 46. पुढील ओवीतील अलंकार कोणता? तर गगनराज्य अफाट तथा रवी, उगरुनी नृपती बहुतोषवी, म्हणून पक्षीच भाट सुखावले, करीती गायन ही स्तुती भासले. तर तो आहे फलोत्प्रेक्ष अलंकार. 46 आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. ह्या उत्प्रेक्षा अलंकाराचे प्रकार आहेत बघा सगळे. स्वरोत्प्रेक्षा, हेतुत्प्रेक्षा, फलोत्प्रेक्षा आणि मालोत्प्रेक्षा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 47. पुढील पर्यायातून जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीची जोडी नसलेला म्हणजेच काय, तर तो बरोबर असलेला पर्याय कोणता? तर तो आहे पर्याय क्रमांक 3. अक्कल, हुशारी, डावपेच ह्या फारशी आणि फारशी मिळून बनलेले शब्द आहेत. त्याच्यामुळे 47 आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 48 बघू. खाली दिलेल्या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द कोणता? वधू आगमन, वधू आगमन. त्याच्यामुळे वधुआगमन हा शब्द तयार होतो. उ बघा, हा उकार जो आहे तर हा मोठा उ आहे. उ अधिक आ, तर ते वधवा आगमन झालं. वधवा आगमन, वा झालं ते वधवा आगमन. 48 पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 49. पुढील विधान वाचा. मी प्रेम करीत राहीन या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय निवडा. अपूर्ण भविष्यकाळी म्हणजेच काय, तर तो कंटिन्युअस टेन्स असतो इंग्लिशमधला. तर अपूर्ण भविष्यकाळी मी प्रेम करीत असेन 49 आहे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 2 दिसून येतो. मी प्रेम करीत असेन, मी प्रेम करीत असेन हा अपूर्ण भविष्यकाळ आहे. पुढील वाक्य वाचा. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग आणि लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता आहे? तर नामाचा प्रकार आपल्याला दिसून येतो आंधळा आहे आणि लबाड आहे. तर आपल्याला 50चा पर्याय क्रमांक इथं लगेच 1 मिळून जातो. विशेषण आहे ते, विशेषण साधित नाम आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा 50 प्रश्न इथे संपलेले आहेत. हे मराठीबद्दलचे प्रश्न होते. आता इंग्लिशबद्दलचे 30 प्रश्न बघू आपण. नंतरचे सामान्य ज्ञानाचे 20 प्रश्न बघू. थोडंसं फास्ट घेऊयात, लेट होते आपण. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली. करेक्ट पंक्च्युएशन कोणत्या सेंटेन्समध्ये केलेले ते विचारले त्यांनी. मेनी पीपल अनफॉर्च्युनेटली आर पुअर. मित्रांनो आपण प्रश्नच कॅन्सल झालेला आहे. डोंट नो वाय दे हॅव कॅन्सल दिस क्वेश्चन. पण हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 52. पॉईंट आउट दी करेक्ट इनडायरेक्ट नरेशन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. माय मदर सेड टू मालती व्हाय आर यू नर्वस टुडे. म्हणजेच काय, माझ्या आईनं मालतीला विचारलं तू आज नर्वस का आहेत, नाराज का आहेस. तर आपल्याला याचं काय विचारलं, इनडायरेक्ट स्पीच विचारलं आहे त्यांनी. तर मग काही त्याचं माय मदर सेडच्या जागेवर काही आस्क्ड. माय मदर आस्क्ड मालती व्हाय सी वॉज नर्वस दॅट डे. व्हाय सी वॉज नर्वस दॅट डे. असं कोणत्या विधानामध्ये बघू आपण. तर 52 आपल्याला लगेच मिळून जाते इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये. माय मदर आस्क्ड मालती व्हाय सी वॉज नर्वस दॅट डे. बघा हा प्रश्नार्थक आहे आणि आर यूच्या जागेवर मग द्वितीय पुरुष मालतीनुसार बदल होणार. सी वॉज नर्वस म्हणजे काळ पण त्याचा भूतकाळ होणार. आरच्या जागेवर वाज आलं आणि टुडेच्या जागेवर दॅट डे. सॉरी, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे 52चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. नन ऑफ अस न्यू द वे. द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑफ द सेंटेन्स अबोव इज. आता क्वेश्चन टॅग विचारले. नन ऑफ अस न्यू द वे. आता हा ऑलरेडी नकारार्थी वाक्य आहे. मग वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग हा होकारार्थी असतो आणि उलट असेल होकारार्थी वाक्य असेल तर ते वाक्य क्वेश्चन टॅग हा नकारार्थी असतो. ऑलरेडी वाक्य नकारार्थी त्याच्यामुळे क्वेश्चन टॅग हा होकारार्थी पाहिजे.
न्यू आहे. न्यू म्हणजेच काय तर ते भूतकाळी रूप आहे. त्याच्यामुळे डीड आणि अस आहे, त्याच्यामुळे वी, डीड वी पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. डीड वी आणि क्वेश्चन टॅग 53 आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 54वा. चूज द करेक्ट सेंटेन्स विथ रिगार्ड टू यूज ऑफ ॲडव्हर्ब्स. शी ड्रॉप्ड हिअर द बॅग. ही प्लेज व्हेरी वेल टेनिस. डिड यू सी माय बॅग एनिव्हेअर. आय रिअरली गो टू मूवीज. तर याच्यामध्ये ॲडव्हर्बचा बरोबर यूज कोणत्या सेंटेन्समध्ये केलेला आहे, तर ते आहे फक्त सी आणि डीमध्ये. डिड यू सी माय बॅग एनिव्हेअर आणि आय रिअरली गो टू मूवीज. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक ओनली सी आणि डी पर्याय क्रमांक 2 इथं 54चा योग्य आहे. बघा हे वाक्य कसं पाहिजे होतं, सी ड्रॉप्ड द बॅग हिअर आणि ही प्लेज द टेनिस व्हेरी वेल असं वाक्य पाहिजे होतं. त्याच्यामुळं वरची ए आणि बी चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक फक्त सी आणि डी बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. 55वा प्रश्न बघू. चूज द करेक्ट रिप्लेसमेंट ऑफ द गिव्हन सेंटेन्स. हिअर इज अ पूल विच वी कॅन स्विम इन. हा इथे पूल आहे, आपण ज्याच्यामध्ये पोहू शकतो. मराठीत सांगितलं त्याचं ट्रान्सलेशन. तर याच्यामध्ये आपण रिप्लेसमेंट ह्या वाक्याला आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये कसं म्हणू शकतो वाक्यामध्ये, तर हिअर इज अ पूल टू स्विम इन. पर्याय क्रमांक 3 55चा इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 56. पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स. इनकरेक्ट वाक्य फाइंड करायचं आपल्याला 56मध्ये. इच बुश अँड ट्री हॅज द राईट टू ग्रो इन द ग्राउंड. बरोबर आहे. नायदर राम नॉर श्याम. आता हॅवच्या जागेवर हॅज पाहिजे होतं. हॅज सिम्पथी फॉर द पुअर पॅरेंट्स, कारण ऑर आहे तिथं, त्याच्यामुळं हॅज असणं इथं गरजेचं होतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 56चा 2 इथे योग्य आहे. 56चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 57. ॲज सून ॲज म्हणजे ॲज सून ॲजचं वाक्य बघा. ॲज सून ॲज द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर द सर्जरी. म्हणजे डॉक्टर हार्ट ओपन करतो ना करतो तोच काय होतं, ही फाउंड द ट्रायकस्पिड वॉल आउट ऑफ ऑर्डर. जो ट्रायकस्पिड वॉल असतो आपण इथे सामान्य ज्ञानामध्ये बघितलेला आहे, सामान्य विज्ञानामध्ये, तर तो काम करण्याच्या बाहेरच्या कंडिशनमध्ये होता, असं एकंदरीत वाक्याचा अर्थ आहे तो. तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ट्रान्सफॉर्मेशन इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफॉर्मेशन इज करेक्ट. आता बघा ॲज सून ॲजचा आपल्याला वेगळ्या नो सूनर दॅनमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. नो सूनर डीड द डॉक्टर ओपन द हार्ट फॉर सर्जरी दॅन ही फाउंड द ट्रायकस्पिड वॉल आउट ऑफ द ऑर्डर. त्याच्यामुळे 57चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. बघा खालील प्रश्नामध्ये आपण तुम्ही जरी एक बघा हे देन तर शक्यच नसतं, नो सूनर देन नसतं, नो सूनर दॅन असतं, दॅन. त्याच्यामुळे हे वाक्य तुम्ही सहज कॅन्सल करू शकत होता. त्याचं नो सूनर डज तर शक्यच नव्हतं, कारण इथं ओपनड आहे, ओपनड, कारण हा ईडी लागलेला प्रत्यय, त्याच्यामुळे डज शक्यच नव्हतं तिथं, ते कॅन्सल झालं. स्केअरली हे पण शक्यच नव्हतं, स्कॅर्सली. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. 57चा पर्याय क्रमांक 2. बघा मित्रांनो, जास्त बोदरेज घेऊन किंवा टेन्शन घेऊन इथं होणार नाही. काय असे ट्रिक्स किंवा एखादा कीवर्ड तुम्ही वाक्यामध्ये शोधून तुमच्या उत्तरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत चला. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 58. चूज द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स फाइंड करायचं इथं आपल्याला. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय विचारलं आहे त्यांनी, द टायर्ड क्लाइंबर्स ॲडव्हान्स स्लोली. दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट. आय टेलिफोन माय होम इन इंग्लंड ॲज सून ॲज आय अराइव्ड इन न्यूयॉर्क. आणि त्याच्यातील कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला. तर याच्यामध्ये बघा हे तर क्लाइंबर्स हे सरळ सरळ वाक्य, त्याच्यामुळे शक्यच नाही, सिम्पल सेंटेन्स आहे ते. दे मूव्ड विथ ग्रेट एफर्ट हे पण सरळ सरळ वाक्य आहे, त्याच्यामुळे फक्त पर्याय क्रमांक सी असणं इथे योग्य आहे. 58चा आहे पर्याय क्रमांक 1 ओनली सी. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 59वा. व्हिच बँक सर्व्स द पब्लिक बेस्ट. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस ऑफ द सेंटेन्स. पॅसिव्ह व्हॉइस कोणता आहे त्याचे विचारलं त्यांनी. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस जर बघितला आपण, बाय व्हिच बँक इज द पब्लिक सर्व्ड बेस्ट, हा बरोबर आहे त्याचा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथे असणं योग्य आहे. 59चा आहे ओनली बी. 59चा पर्याय क्रमांक 2 आहे ओनली बी. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. वी हॅव लिव्ड इन धिस हाऊस सिन्स 1952. म्हणजे आम्ही या घरात 1952 पासून राहत आहोत, असा मराठीत अर्थ त्याचा. विचारलं काय आता, तर यूज ऑफ परफेक्ट टेन्स इन द अबोव सेंटेन्स इज कॉल्ड. म्हणजे पूर्ण काळाचा वापर केलेला आहे त्याच्या काळामध्ये वरील वाक्यामध्ये, तर त्या ह्याला काय म्हणायचं, तर तो आहे इन्क्लुझिव्ह यूज. द इन्क्लुझिव्ह यूज म्हणतात त्याला. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 60चा आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 3. द कंटिन्युएटिव्ह यूज. 60चा आहे पर्याय क्रमांक 3 कंटिन्युएटिव्ह यूज.
पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 61. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. यू हॅव नॉट बीन थ्रू व्हॉट आय हॅव बीन थ्रू. म्हणजे मी ज्या परिस्थितीतून गेलो किंवा ज्यामधून गेलो आहे त्यामधून तू गेलेला नाही. तर हे अंडरलाईन वर्ड काय आहे, अंडरलाईन क्लॉज काय आहे, तर ती काय आहे, व्हॉट आय हॅव बीन थ्रू. तर ते 61 आहे, पर्याय क्रमांक 3. नाऊन क्लॉज आहे, तो नाऊन आहे एक प्रकारचा, नाऊन क्लॉज, पर्याय क्रमांक 3. 62 बघू आपण. विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट मिनिंग ऑफ द वर्ड्स इन कॅपिटल. नॉट विचारले त्यांनी. आय वॉज ॲब्सोल्युटली फ्लॅबरगॅस्टेड फेन्सी टोल्ड मी द प्राईस. म्हणजे तिला मला किंमत सांगितल्याबरोबर मी थोडंसं शॉक झालो, एक मला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यामुळं काय, पर्याय क्रमांक ए आणि सी असणं शक्यच नाही, फक्त बी असणं इथे योग्य आहे. ओनली बी, म्हणजेच पर्याय 62 आहे 2. 62 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 63. वन हॅज टू वर्क हार्ड टू बी अ सक्सेसफुल पर्सन. वसंत seldom comes to see his aged parents. I sometimes feel that I have done nothing important in my life. One has to walk fast in the treadmill test. Underline words in the above sentence are. तर हे हार्ड, सेल्डम, नंतर हे समटाईम्स, नंतर हे फास्ट, हे काय आहेत वरील वाक्यामध्ये दिलेले काय आहेत ते. तर प्रिपोजिशन आहेत की कंजक्शन आहेत, ॲडव्हर्ब आहेत की ॲडजेक्टिव्ह आहेत. तर ते आहेत ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण, कारण ते क्रियेबद्दल माहिती सांगतात, क्रियाविशेषण. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. स्टेट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दोज गिवन बिलो. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. तर ते फ्रेज वन सेल्फ. तर हे पाठ करणं गरजेचं आहे बघा, इथे एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. 64 आहे पर्याय क्रमांक 1. 65. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग of the underlined phrase in the following sentence. Nearly all institutions are going to the dogs nowadays. Going to the dogs. आपण ह्या शब्दावरून आपल्याला कळू शकतो गोइंग टू द डॉग्स म्हणजेच काय, तर ते डिटेरिओरेटिंग, त्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे किंवा दर्जा घसरत चाललेला आहे त्यांचा. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे, 65चा. 66वा प्रश्न बघू. चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड. ही इज इन डिफिकल्टी अँड नीड्स हेल्प. डिफिकल्टी म्हणजे तो अवघड कंडिशनमध्ये अडकलेला आहे आणि त्याला मदतीची गरज आहे, असा मराठीत अर्थ आहे त्याचा. तर त्याचा मोस्ट अप्रोप्रिएट अर्थ काय त्याचा, तर तो काय डिफिकल्टीमध्ये काय म्हणजे तो तर एक जाममध्ये आहे, तो इन अ जाम. ही इज इन अ जाम अँड नीड्स हेल्प. प्रश्न क्रमांक 67 बघू. ही वॉन द इलेक्शन व्हेरी इझिली. तर ह्या व्हेरी इझिली, तर प्रश्नात काय विचारलं आहे, फॉलोइंग आयडेंटिक एक्सप्रेशन इज सुटेबल फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द अबोव सेंटेन्स. तर हँड्स डाऊन, व्हेरी इझिली म्हणजेच काय, तर हँड्स डाऊन असताना सुद्धा त्याने इलेक्शन जिंकलेलं आहे त्याने. 67 आहे पर्याय क्रमांक 4. 67 आहे पर्याय क्रमांक 4. 68वा प्रश्न बघू. सिलेक्ट द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द फॉलोइंग सेंटेन्स. पीपल ॲट लार्ज हॅव द हॅबिट ऑफ बरिंग देअर हेड्स इन द सँड. तर म्हणजेच काय, तर ते बघू. 68 आहे पर्याय क्रमांक 2. इग्नोरिंग अनप्लिजंट हार्श रियालिटीज. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. 69वा प्रश्न बघू. चूज द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर द गिव्हन फ्रेज. बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर गिव्हन फ्रेज म्हणजे याला सबस्टिट्यूट करण्यासारखं. अ व्हेरी क्लिअर ऑर टिपिकल एक्झाम्पल ऑफ समथिंग. आपण नेहमीच भाषेमध्ये वापरतो का, पॅराडिगम म्हणजे काय, एक आदर्श म्हणता येईल त्याला. 69चा 1 पॅराडिगम म्हणजे एखाद्या वस्तूचं एक आदर्श उदाहरण असणं, पॅराडिगम म्हणतात. तर 70वा प्रश्न बघू. पॉईंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज इनकरेक्ट स्पेलिंग. हिपोक्रसी हे चुकीचं आहे, हे चुकीचंच आहे, कारण HYPPOCRACY असा स्पेलिंग आहे ते. तर व्हाईल चेंजिंग युअर नेम यू विल हॅव टू पब्लिश इट इन गॅजेट. गॅजेटची स्पेलिंग पण चुकीची आहे इथं. इथं हायपोक्रेसी चुकीची आहे. नॉट ऑल कॅटलॉग्स, हे कॅटलॉग चुकीचं आहे इथं. ही ऑलवेज सेज दॅट ही इज इन द कॅप्टन, हे कॅप्टन चुकीचं आहे, CAPTAIN आहे इथं. त्याच्यामुळे सगळेच विधानं चुकीचे आहेत जवळपास. तर 70चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे, ऑल ऑफ दी अबोव. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 71. होल्ड आउट, होल्ड टू, होल्ड वॉटर आणि होल्ड फोर्थ. तर याचे अर्थ विचारलेले आहेत त्यांनी. तर ह्याचा योग्य पर्याय बघा 2 आहे, होल्ड आउट. 71चा पर्याय क्रमांक 2, होल्ड आउटचा आहे टू ऑफर. नंतर होल्ड टू त्याचा आहे रिमेन लॉयल टू. होल्ड वॉटर बिलिव्हेबल. आणि नंतरचा आहे होल्ड फोर्थ टू एक्सप्रेस वन्स ओपिनियन ॲट लेंथ. आता बघा इथं जसा आपण मागे उतारा बघितला होता मराठीमध्ये, तसाच इंग्लिशमध्ये पण उतारा आहे. तुम्ही इथं हा उतारा वाचू शकता, विशेष काय नाही याच्यामध्ये. तर आपण हे
शाळेत असल्यापासून करत आलेलो उतार्याचं. तुम्ही राज्यसेवा वगैरे करत असाल तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि उतारा मराठीतला असाल किंवा इंग्लिशमधला असाल कधीच त्याला सोडून देऊ नका तुम्ही. नक्की तुम्ही टॅकल करा. त्याच्यातील तुमचे 5 पैकी 3 प्रश्न नेहमीच 3 पेक्षा जास्तच, 2 पेक्षा तर कमी येणारच नाहीत. 2 किंवा 3 तुमचे प्रश्न इथं बरोबर येतातच. तुम्ही हे तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही ट्राय करून बघू शकता तुम्ही. तर संबंधित प्रश्नाचे मी उत्तर सांगतो तुम्हाला डायरेक्टली. 72चा आहे पर्याय क्रमांक 3, ओनली बी अँड सी, कारण हा ग्रेट स्टेट्समॅन नव्हता तो. नंतर पुढील प्रश्न आहे, नो मॅन इज अ हिरो इन हिज वॅलेट. तर ह्या वॅलेटचा अर्थ काय विचारला आहे त्यांनी. अंडरलाईन द अबो सेंटेन्स मीन्स, त्याचं मिनिंग काय येतं ते पर्सनल मेल सर्वंट ऑफ रिच मॅन. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. नंतर पुढील प्रश्न बघू, किंग लुईस द 14th इज कन्सिडर्ड ॲज परफेक्ट मास्टर ऑफ किंग्स क्राफ्ट बिकॉज. हे चुकीचं आहे, कारण उत्तरामध्ये असं दिलेलं आहे की त्याने सर्व त्याचे विकनेसेस हे सर्वांसमोर मांडले होते. ही कुड हाईड ऑल हिज विकनेसेस. चुकीचं आहे, त्याच्यामुळे बी आणि सी इथं बरोबर आहे. 74चा आहे पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे 74चा. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 75, विच स्टेटमेंट्स आर ट्रू अकॉर्डिंग टू द पॅसेज. तर 75चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य आहे. ओनली बी, ए आणि बी इथं बरोबर आहेत. ईस्टर्न रूलर्स केप्ट देमसेल्स अवे फ्रॉम द पब्लिक. इट वॉज अ क्राईम टू अटर द ईस्टर्न रूलर्स नेम्स विथ डिसरिस्पेक्ट. आणि हा लास्ट प्रश्न आहे, लुईस 14 पासिंग ऑफ ऑन हिज पीपल ॲज बिंग अबोव ह्युमॅनिटी इज एक्स्ट्राऑर्डिनरी बिकॉज. तर 76चा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे. आता बघू, हा आपल्या आता पॉझिटिव्ह डिग्रीबद्दलचा प्रश्न विचारला आपल्याला त्यांनी. इंदिरा गांधी वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट वुमन इन इंडिया. तर याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची, PD करायची पॉझिटिव्ह डिग्री. आता ही वन ऑफ दची रचना आहे. वन ऑफ दी असल्यावर काय असलं आपल्याला, नो म्हणजे किंवा व्हेरी फ्यू अदरची घ्यावं लागते रचना. त्याच्यामुळे असं वाक्य असणार एकच आहे. 77चा आहे पर्याय क्रमांक 2, व्हेरी फ्यू वुमन इन इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज इंदिरा गांधी. अशा खूप कमी महिला आहेत ज्या इंदिरा गांधी इतक्या श्रेष्ठ होत्या किंवा महान होत्या, असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 77चा आहे 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. दिस प्रपोजल इज ऑब्जेक्टेड टू बाय अस. आणि ह्याचं काय करायचं आपल्याला, ॲक्टिव्ह स्ट्रक्चर करेक्ट ॲक्टिव्ह वाईस करायचा आहे त्याचा. आता आपण काय येईल, वी ऑब्जेक्ट टू धिस प्रपोजल. पर्याय क्रमांक 78चा योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 79वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय हॅड अ ब्रीफ लुक ॲट द रिपोर्ट. ब्रीफ म्हणजे काय, शॉर्ट लुक आहे. शॉर्ट बघा कुठे आहे, एकच पर्यायामध्ये शॉर्ट आहे. नंतर काय, इट वॉज माय ब्रीफ टू मेक शुअर दॅट द फॅक्ट्स वेअर सेट डाऊन ॲक्युरेटली. ही माझ्या तुम्हाला सूचना आहे की तुम्ही जे ह्याच्यामध्ये फॅक्ट्स दिलेत की जो डाटा दिलेला आहे तो बरोबर आहे का, तुम्हाला एक सूचना आहे माझी, ते पण बरोबर आहे. नंतर इट वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडंट. आय वॉज ब्रीफ्ड अबाउट द इन्सिडंट म्हणजेच काय, मला एक माहिती देण्यात आली, मला ह्या इन्सिडेंटबद्दल माहिती देण्यात आली, इन्फॉर्म करण्यात आलं, त्याच्यामुळे इन्फॉर्म बरोबर आहे. इंट्रोडक्शन वॉज ब्रीफ अँड पोलाईट म्हणजे सक्सिंट, कन्साईज, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. बघा, असे प्रश्न टॅकल होण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त इंग्लिश पेपर किंवा दुसरी नॉवेल वगैरे वाचण्याचा तुम्ही थोडासा जास्त प्रयत्न करा. इंडियन एक्सप्रेस तुम्ही फॉलो करू शकता. द हिंदूच वाचलं पाहिजे असं काहीच गरजेचं नाही आहे. इंडियन एक्सप्रेस पण तुमची लँग्वेज सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. न्यूज समजण्यासारखं असतात. द हिंदूला तुम्हाला डिक्शनरीसोबत ठेवावं लागेल आणि एवढे हार्ड लेवलचे आपल्याला शब्दपाठ असणं काही गरजेचं नाही. इंडियन एक्सप्रेस तुम्हाला एक मस्त ऑप्शन आहे, ते तुम्ही फॉलो करू शकता. एक दिवस आणला तरी तुम्ही 7 दिवस पेपर वाचू शकता. आपल्याला फक्त इंग्लिश सुधारण्यासाठी पाहिजे. न्यूजपेपरसाठी आपण न्यूजसाठी तर लोकसत्ता वगैरे वाचतच असाल, त्याच्यामुळं फक्त इंग्लिश सुधारण्यासाठी तुम्ही एक पेपर आठवड्याला घ्यायचा आणि आठवड्याभर तो पेपर वाचत करायचा. एक पेज जरी वाचलं की 2 पेज वाचले तरी तुम्हाला नक्की त्याचा इथं सुधारणा दिसून येतील. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 80वा, ही डॅश डॅश नॉट विअर अ नेक टाय इफ ही डझंट वॉन्ट टू इंडिकेट अब्सेन्स ऑफ कंपल्शन म्हणजे बळजबरी नाही आहे हे दाखवण्यासाठी द ब्लँक शुड बी बेस्ट फिल्ड बी बाय म्हणजेच ह्या वाक्यात बळजबरी दाखवायची नाही आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला वरील ह्या रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द वापरणं गरजेचं आहे, तर इथं हा नीड वापरणं गरजेचं आहे. नीड, ही नीड नॉट विअर म्हणजे त्यांना नाही घातलं तरी चालेल, त्याला गरज नाही घालण्याची. नेक टाय म्हणजे जो आपण टाय बांधतो मानेच्या भोवती, तर तो घालण्याची गरज नाही. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य आहे. 80चा आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. मग आता हा सामान्य ज्ञानाबद्दलचे प्रश्न आहेत 20. इथं RTI ॲक्ट, नंतर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, नंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजे कॉम्प्युटरबद्दल.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार हे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारशीनुसार राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्ताची नियुक्ती करतात. मग आता महाराष्ट्राच्या संबंधीचा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आहे, त्याच्यामुळे राष्ट्रपती आणि पंतप्रधान थोडं लॉजिक लावलं तर तुम्हाला लगेच विरोधाभास दिसतो आणि लगेच इथं कळून जाईल तुम्हाला. आणि राज्याचे कायदा मंत्री असणं थोडंसं रेअर आहे, त्याच्यामुळे राज्यपाल असणं उत्तर याचं बरोबर आहे. 81चा पर्याय क्रमांक 3. मग थोडंसं लॉजिक लावलं ना तर तुमचे खूप एफर्ट्स कमी होतात तिथं. अगं बैल मेहनत करण्याची गरज पडत नाही तिथं तुम्हाला. 81चा पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम 5(2)च्या अन्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळल्याचा आदेश मिळाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या कालावधीच्या आत डॅशकडे कलम 9(1) अन्वये अपील दाखल करू शकता. अर्ज फेटाळल्यानंतर आपण प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करू शकतो 30 दिवसाच्या आत. 82 आहे 2, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणत्या संस्थेने माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही? तर थोड्याशा हे काय म्हणतात त्याला महत्त्वाचे इश्यू असतात त्यांच्याकडे, ते माहिती शेअर केल्यानंतर एक सिक्युरिटीला धोका पोहोचू शकतो. तर अशा संस्था आहेत त्यांना माहिती देणं बंधनकारक नाही. तर ते आहेत BRO बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड आणि एव्हिएशन रिसर्च सेंटर, म्हणजे बोथ 1 and 2, दोन्ही 1 व 2. हे बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड काय करतं तर आपली आंतरराष्ट्रीय जी बाउंड्री आहे तर त्या जवळचे रस्ते बांधणे. आणि एव्हिएशन रिसर्च सेंटर काय आहे तर हे उड्डाणाबद्दलची किंवा हवाई जहाजाबद्दलची आपली रिसर्च सेंटर आहे ते. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे 83 पर्याय क्रमांक 3, दोन्ही 1 व 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 84. माहिती अधिकार अधिनियमांतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या. तर केंद्रीय माहिती आयुक्तांची संख्या ही 10पेक्षा जास्त नसेल अशी तरतूद आहे. 10पेक्षा जास्त नसावी, जास्तीत जास्त 10 असावी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 84 आहे 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 85वा प्रश्न. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती डॅश डॅश हे करतात. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात तर ते राष्ट्रपती करतात. मग एक लॉजिक जरी लावलं तुम्ही की राज्यातील कोणाची नियुक्ती असेल अपॉइंटमेंट असेल आणि केंद्रातल्या नियुक्ती असेल अपॉइंटमेंट असेल तर ते केंद्रातली शक्यतो राष्ट्रपतीकडून केली जाते अपॉइंटमेंट आणि राज्यातील ही राज्यपालाकडून केली जाते. तुम्हाला काही येत नसेल तिथं किंवा प्रश्नाबद्दल संबंधित माहितीच नसेल, राष्ट्रपती किंवा राज्यपाल असेल तर संबंधित प्रश्नाचा तुम्ही हा योग्य उत्तर राष्ट्रपती किंवा राज्यपाल निवडणं तुम्हाला एक मार्क तुम्हाला इथे शिल्लक मिळून देऊ शकतो. या संबंधितच मी बघा काही प्रश्न येत नसतील तर ते कसे टॅकल करावेत आणि बरोबर येण्याचे चान्सेस कसे वाढतात ह्याबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, टिप्स अँड ट्रिक्स टू इम्प्रूव्ह युअर स्कोर. असं तुम्ही ते आपण चॅनलवर जाऊन बघू शकता तो व्हिडिओ, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल इथं. तर 85चा प्रश्न क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे इथं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 86. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासन धोरणानुसार मान्य असलेल्या CLDR ह्या आंतरराष्ट्रीय मानकाचे पूर्ण रूप काय? म्हणजे CLDRचा फुल फॉर्म विचारला त्यांनी. तर एक कॉमन लोकल डेटा रिपॉझिटरी. म्हणजेच काय तर याचा अर्थ झाला की जे महाराष्ट्रामध्ये राहतील लोक की त्यांचा एक डेटा कलेक्ट करणं. कॉमन लोकल डेटा रिपॉझिटरी CLDR. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 87. HTML हा कॉम्प्युटरबद्दलचा प्रश्न आहे. HTML हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे? तर ते हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. 87चा आहे पर्याय क्रमांक 1. 87चा आहे पर्याय क्रमांक 1, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. कॉम्प्युटरबद्दल तुम्ही विशेष काही वाचत बसू नका. जे मागील प्रश्न आलेले आहेत आपण असे प्रत्येक ह्याच्यामध्ये बघणारच आहोत आणि नंतर सगळ्यांचा मिळून कॉम्प्युटरचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी. तर तो तेवढाच तुम्ही वेगळा व्हिडिओ तुम्ही थोडा रिवाईज केला आणि एक्स्ट्रा माहिती मी त्याच्यामध्ये ॲड करतच चाल. त्याच्यामुळे तुम्ही जास्त वेळ देत बसू नका याला. तुम्ही मराठी आणि इंग्लिशवर जास्त फोकस करा. हे बाकीचे आपोआप तुम्हाला मी कव्हर करून देईल प्रश्नपत्रिकामध्ये अशा. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 88वा. डोआस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये डॅश डॅश वाईल्ड कार्ड कोणत्या अक्षरे संयोजनासाठी वापरतात? म्हणजे कॉम्बिनेशनसाठी कोणते अक्षर वापरतात तर ते आहेत स्टार. 2. 88चा आहे पर्याय क्रमांक 2. 89वा प्रश्न बघू. योग्य जोड्याजवळ ऑपरेटिंग सिस्टम आहे इकडे एक प्रकारे आणि इकडे ॲप्लिकेशन विचारले आहे त्यांची उपयोगिता. ह्याचा पण आपण एक डिटेलमध्ये लेसन बघणार आहोत, त्याच्यामध्ये आपण बघूच पण आहे. तर संबंधित प्रश्नाचं उत्तर आहे 89चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. म्हणजे काय सिम्बियन जो आहे तो स्मार्ट सेल फोन्समध्ये वापरतात. मग तुम्हाला यातलं एकही येत नसेल समजा, तुम्हाला टॅकल करायचाच आहे प्रश्न कोणत्या कंडिशनमध्ये, कारण निगेटिव्ह मार्किंग कमी आहे, 1/4 आहे म्हणजे कमी आहे त्या मानाने. त्याच्यामुळे पाम जर बघितलं आपण तळहात दिसतो आपल्याला, तळहात पाम म्हणजे मराठीमध्ये तळहात.
तळ हाताबद्दलचं बघा, हाताने धरलेल्या उपकरणांसाठी उदाहरणार्थ PDA. तर याची जरी जोडी लावली तुम्हाला जरी तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जात होता. म्हणजे असं बचा जर 3 असेल तर असा एकच पर्याय इथं, तुम्ही हा जर टिक केला तर तुम्ही बरोबर उत्तरापर्यंत जात होता. तुमच्या 89चा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता आहे? तर तो आहे टिम बर्नर्स ली. पर्याय क्रमांक 1, 90चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे, कर्ड्स हे डॅश डॅश साठीचे अरबी भाषेतील नाव आहे. आता चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. कर्ड्स जे आहे तर ते जेरुसलम न्यूजमध्ये येतात बघा खूप, तर त्यासाठीचे अरबी भाषेतील नाव आहे कर्ड्स. तर 91चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. ब्लॅक होलची पहिली प्रतिमा टिपण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी वापरलेल्या दुर्बिणीचे नाव काय होते? ही पण खूप न्यूजमध्ये येते. इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, इव्हेंट हॉरिझॉन टेलिस्कोप. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 93वा प्रश्न. 2019च्या लोकसभा निवडणुकामध्ये खालीलपैकी कोणत्या मतदारसंघामध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आली? तर निवडणूक पुढे ढकलण्यात आली तर हा खूप फॅक्च्युअल आहे. तर तो वेल्लोरमध्ये, तामिळनाडू जिल्हा राज्यात आहे. हा तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पंतप्रधान मोदी सरकारने नवीन मंत्रालयाची स्थापना केली आहे. ह्या मंत्रालयाचे नाव काय आहे? तर ते जलशक्ती मंत्रालय आहे. आणि त्याचे तुम्ही हे सांगा मला, त्याचे मिनिस्टर कोण आहे, सध्या मंत्री कोण आहे ते जलशक्ती मंत्रालयाचे, ते मला सांगा. आणि जलशक्ती मंत्रालयामध्ये कोणत्या कोणत्या मंत्रालयाचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे हे पण सांगा. आणि आता न्यूजमध्ये पण आहे बघा, शिक्षण मंत्रालयाची नवीन स्थापना झालेली आहे. जे मानव संसाधन व विकास ह्या मंत्रालयाचं नाव बदलून ते शिक्षण मंत्रालय असे केलेलं आहे. हे पण तुम्ही बघणं थोडंसं गरजेचं आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर संबंधित प्रश्नाचं उत्तरे 2 आहे, जलशक्ती. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 95. मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या भारताचे पहिल्या वोटर पार्कचे उद्घाटन कोठे झाले होते? ते गुरुग्राम हरियाणामध्ये झाले होतं. गुरुग्राम हरियाणा. पर्याय क्रमांक 4. नंतर आहे संप्रीती 2019 या संयुक्त सैनिकी अभ्यास खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान होता? तर तो आता भारत आणि बांगलादेश संप्रीती. मग याच्यावर पण एक वेगळा लेसन बनवणार आहे. सर्व एक्सरसाइज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी तिथं प्रोव्हाइड करणार आहे. येत्या 1-2 दिवसात तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जाईल. त्याच्यामुळं नंतर न्यूजमध्ये येणारी कोणती एक्सरसाइज असेल, सैनिकी अभ्यास असेल, ते तुम्ही नाही वाचला तरी चालेल. कारण शक्यतो प्रश्न असेच विचारले जातात. संप्रीती कोणामध्ये आहे, किंवा दुसरं अजून हँड इन हँड कोणामध्ये आहे, नंतर फ्रेंड्स किंवा मैत्री कोणामध्ये आहे. त्याच्यामुळं एकदाच आपण सगळे करून ठेवू, नंतर चालू घडामोडी आल्यानंतर आपल्याला ती करण्याची गरजच पडणार नाही. जेव्हा संप्रीती जी आहे सध्या ते 96ची आहे. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे, 96चा 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 97वा. युरोनेक्स्ट म्हणजे काय आहे? तुम्ही शब्दाची जर फोड केली, मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्समध्ये, तर युरोनेक्स्ट थोडी शब्दाची फोड केली तर तुम्ही बरोबर आन्सरपर्यंत जातात. बघा थोडंसं युरो आणि नेक्स्ट म्हणजेच एक्सचेंज असं दिसतं तुम्हाला, युरो एक्सचेंज. तर ते आहे स्टॉक एक्सचेंज आहे ती, स्टॉक एक्सचेंज. 97चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. सोशल मीडियाद्वारे ज्या स्त्रियांनी समाजावर प्रभाव टाकला आहे त्यांच्या असामान्य यशाची दखल घेऊन प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सुरू केलेले आहे. बघा शासन आणि ट्विटर इंडिया जे आहे तर यांनी दोघांचा मिळून हा प्रोजेक्ट आहे बघा. तर ते वेब वंडर वुमेन कॅम्पेन. 98चा पर्याय क्रमांक 1 वेब वंडर वुमन. म्हणजे आपण काय एखाद्या सक्सेसफुल महिलेकडून आपण इन्स्पायर असेल तर आपण त्या महिलेला टॅग करणं आणि ट्विटरवर त्याचा पोस्ट शेअर करणं हे त्याच्यामध्ये समावेश होतो. त्यालाच वेब वंडर वुमन कॅम्पेन असं म्हटलं जातं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 99. टेलिकम्युनिकेशन विभागाकडून कोणत्या दूरसंचार कंपनीला इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी परवाना मंजूर झाला आहे? तर बघा हा भारत संचार निगम लिमिटेडला झाला होता, पण हा माहीत नाही आयोगाने प्रश्न कॅन्सल का केलेला आहे. मे बी दुसऱ्या कंपनीला अजून हा दिलेला असावा, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झाला आहे. पण भारत संचार निगम लिमिटेड BSNL हा दर्जा दिला गेला होता. तर हे इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी काय भानगड आहे? तर ती आपण ज्यावेळेस फ्लाईटमधून किंवा विमानामधून प्रवास करत असतो तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे आपला मोबाईल आपण फ्लाईट मोड किंवा एरोप्लेन मोडवर टाकणं गरजेचं असतं. तर अशा वेळी बऱ्याचशा बिझनेसमनची किंवा काही महत्त्वाच्या लोकांची अशी डिमांड होती की आमचा हा वेळ 3 तासांचा 10 तासांचा वेळ जो आहे तो आमचा विनाकारण वाया जातो. तर याच्यामध्ये आम्हाला थोडंसं आमचे पण काही ऑनलाईन काम असतात तर ते आम्ही करू शकलो असतो जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी असती. त्याच्यामध्ये इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी जी आहे तर ते इंटरनेटची सुविधा तुम्हाला विमानामध्ये प्रोव्हाइड करतं. तर तीच आहे इन फ्लाईट कनेक्टिव्हिटी, ती भारत संचार. पण हा पण प्रश्न कॅन्सल झालेला आहे आयोगाकडून. 99वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. जवळपास ह्या पेपरमध्ये 100 प्रश्नापैकी 5 प्रश्न ह्या आयोगाकडून कॅन्सल झालेले आहेत.
प्रश्न क्रमांक 5 जो आहे तो कॅन्सल झाला. नंतर 26वा बघितला पण कॅन्सल झाला. 34वा प्रश्न कॅन्सल झाला. नंतर 51 आणि आता 99वा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 100. भारतीय सैन्याने मैत्री नावाचा सर्वात लांब सस्पेन्शन पूल, सस्पेन्शन म्हणजेच काय, डायरेक्ट शॉकअप सारखा म्हणता येईल त्याला, एक जरी त्याच्यावर आघात झाले काही तो सस्पेन्स करू शकतो, तर तो आहे सिंधू नदीवर बांधलेला आहे. 100चा आहे पर्याय क्रमांक 3. सिंधू नदीवर तो बांधलेला आहे मैत्री नावाचा पूल. 100चा आहे पर्याय क्रमांक 3. तर इतकंच मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण बघितलंच. तुम्हाला काही त्रुटी जाणवल्या असतील, काही तुमचे डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आवडल्यास नक्कीच मित्रासोबत शेअर करा. आणि बघा, हा तुम्हाला काळ जरी असं वाटत की एक्झाम नाही आहेत काय करावं, तुम्ही रिलॅक्स राहू नका. मेन्सची तयारी बिनधास्त सुरू करा. कारण मेन्सचा जर तुम्ही अभ्यास केला, कारण प्रिलिम्स तुम्ही इझिली क्लिअरही करू शकता, पण मराठी इंग्लिश तुम्ही आता करून ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही मागच्या टॉपरचे स्कोअर जर बघितले, जवळपास STI झालेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे स्कोअर हे 75 ते 80 म्हणजे 75 ते 80 याच्या दरम्यान आहेत. तेवढा स्कोअर मिळवणं थोडंसं अवघड आहे. अशक्य नाही, ते अवघड आहे पण अशक्य नाही आहे. तुम्ही नक्कीच आता चांगलं प्लॅनिंग करून ठेवलं आणि पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस केला मागच्या, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. आणि बघा, सेकंड पेपरच्या भरोश्यावर राहू नका तुम्ही. फर्स्ट पेपरमध्ये जेवढा जास्त स्कोअर मिळवता येईल तेवढा तुम्ही जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या लिस्टमध्ये नाव येण्याचा प्रयत्न करा. बस एवढंच. थँक्यू सो मच मित्रांनो.